शिंदे आणि ठाकरे आमनेसामने आले त्यावेळीची ही दृश्य। संपूर्ण एक शेरोशायरी जी आहे ती दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांकडनं झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे हे संपूर्ण या सगळ्या मिरवणुकीचा कार्यक्रम जो आहे तो करून आता संपूर्ण वरळी कोळीवाड्यामधून निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही नक्की वरळी कोळीवाड्यामध्ये या सगळ्या येऊन त्यांना कशा पद्धतीने वाटलेलं आहे, कारण की वरळी कोळीवाड्यामध्ये आज नारळी पौर्णिमेच्या संपूर्ण सणानिमित्त एक उत्साहाचं वातावरण होतं। आपण त्यांच्याशी ही संवाद साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत एकनाथ शिंदेंसोबत की संपूर्ण या उत्सवाच्या संदर्भात त्यांना काय वाटतं म्हणून आपण त्यांच्याशी एकदा संपूर्ण संवाद साधण्याचा प्रयत्न करू। सर, आज नारळी पौर्णिमेनिमित्त होता, काय तुमचं उत्साह? अरे, नारळी पौर्णिमेचा उत्साह कोळीवाड्यामध्ये सगळे लोक आज खुशीमध्ये रक्षाबंधन नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करतात। सर्व कोळीवाड्यातले बांधव भगिनी, लाडक्या बहिणी सगळे एकत्र येऊन हा नारळी पौर्णिमेचा उत्सव जो आहे हा कोळी लोकांसाठी अतिशय आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे आणि आज तो मोठ्या आनंदात जल्लोषात साजरा त्यांनी केला। मला देखील त्यांनी निमंत्रित केलं आणि हा कोळीवाड्यातला नारळी पौर्णिमेचा उत्सव यामध्ये सहभागी होता आलं। शिंदेसाहेब, पण आदित्य ठाकरे देखील या सगळ्या उत्सवाला उपस्थित होते। तुम्ही आणि आदित्य ठाकरे एकमेकांच्या पास झालात, तुम्हाला सचिन भाऊ अहिर सुद्धा भेटले, काय बातचीत झाली? अरे बाबा, आता काय, या उत्सवामध्ये सगळे सहभागी होतात आणि त्यामध्ये सगळ्यांनीच उत्सवामध्ये सहभागी होऊन उत्सवाचा आनंद वाढवायचा असतो। एकेकाळी तुम्ही सगळे एकत्रित जण काम केलेला होता। सचिन, तुम्ही आता तो सणाबद्दल बोला, सचिन अहिर भेटले मला। अरे, ते उत्सवात भेटले, नारळी पौर्णिमेची त्या मिरवणूक होती त्याच्यामध्ये भेटले। कोळीवाड्याच्या विकासाचा देखील प्रश्न आहे। कोळीवाड्याचा विकास जो आहे, सर्वांगीण विकास झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे आणि बिलकुल हे कोळीवाडे म्हणजे मूळ भूमिपुत्र आहेत आणि ह्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेपासून कोळीवाड्यांचा विकास झाला पाहिजे ही भूमिका सरकारने स्वीकारली। सीमांकन आपण केलं आणि या ठिकाणी जो हा होता आपला पूल सीलिंग, त्याचं देखील अंतर जे आहे ते कोस्टल रोडचं डिस्टन्स जो आहे तो देखील आपण त्या काळात वाढवला, कारण बोटींना येता जाता नुकसान होऊ नये म्हणून। त्यामुळे ठाकरे म्हणतात की वरळी